नमस्कार. नर्मदे हर. हे आहे शूलपाणीच्या झाडीमधील नर्मदा मैयाचं भव्य दिव्य पात्र. याच्यामध्ये आपण बघू शकतो नक्करसिंग सोलंकी याचं अन्नक्षेत्र आहे खारियाबदल या गावात. त्यानंतर महाराष्ट्र लागतो ही झरकल नदी पार केल्यावर आणि महाराष्ट्रामध्ये काळूराम वर्माचं अन्नक्षेत्र येतं, जिथे आता आपण पाण्याची मोटर बसवून तिथला पाणी प्रश्न लवकरच सोडवणार आहोत. नक्करसिंगकडे देखील पाण्याचा प्रश्न आहे, काळूरामकडे पाण्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर मग आपला भाभरीचा आश्रम येतो. इथे आता पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. हे जुनं चित्र असते, नवीन चित्र खूप वेगळं आहे भाभरीचं. परंतु नक्करसिंग नंतर निघालेला जो परिक्रमास आहे काळूरामकडनं निघालेला, आपण बघू शकता काळूराम आणि भाभरी याच्यामध्ये हा जो भाग आहे ना, इथे झरकल नदी अतिशय खोल आहे आणि मोठ्या डोंगरातून चालायला लागतं. आणि इथे महाराष्ट्रामध्ये आल्यावर या ठिकाणी ही जागा आहे, ही फोदला मामा पावरा यांचीच जागा आहे सगळी, हा संपूर्ण प्लॉट. आणि ह्या ठिकाणी आपण एक विहीर घेतलेली आहे, त्या विहिरीची जागा तुम्हाला लागतो. ही जुनी विहीर होती, ही आपण आता इथं मोठी विहीर बांधून घेतलेली आहे. तर या विहिरीत जर आपण एक सौरपंप टाकला तर ही जी खिंड आहे इथून परिक्रमासी जातात, या खिंडीतल्या या टाकीवर या ठिकाणी बरोबर जर आपण एक मोठी टाकी केली 5,000 लिटरची किंवा 10,000 लिटरची, तर परिक्रमासींच्या स्नानाची सोय होणार आहे. आणि आपण बघू शकता या संपूर्ण भागामध्ये एकही झाड नाही आहे. तर या भागामध्ये आपण जी काही झाडं लावली आहेत त्या झाडांना पाणी मिळणार आहे या टाकीमुळे. आपण बघू शकता हा जुना मार्ग दिसतो, अजून नवीन रस्ता झाल्यानंतरचं उपग्रह चित्र तर उपलब्ध नाही. आता इथं चांगला डांबरी रस्ता झालेला आहे. तर ह्या रस्त्याच्या कडेला दुतर्फा आपण झाडं लावली तर बरोबर या ठिकाणी परिक्रमासी स्नान पण करतील, कपडे धुतील आणि त्याच्यानंतर मग हा जो उतार आहे या उतारावरती लावलेल्या झाडांना आणि मागच्या बाजूला लावलेल्या झाडांना त्याचं पाणी मिळत राहील. शिवाय या भागामध्ये जेवढी म्हणून घरं आहेत तुम्हाला दाखवतो इथले घरं. हे दयाराम पावराचं घर आहे, हे चिमा गारद्या पावरांचं घर आहे, हे इनेशचं घर आहे. त्याच्यानंतर अजूनही इथं ओळीने काही नवीन घरं तयार झाले आहेत. सत्तरसिंगचं घर आहे, हे नांदबाईचं घर आहे, हे बिसनचं घर आहे, सुरेशचं घर आहे, गावाचं घर आहे. या सगळ्या लोकांना नळाने पाणी मिळेल, कारण हे सगळी लोकं परिक्रमासींची सेवा करतात. तर या ठिकाणी पाण्याची टाकी उभी करावी असा मानस आहे, ज्याचा फायदा परिक्रमासींना होणार आहे. त्यासाठी जे कोणी इच्छुक दाते असतील त्यांनी दिनेश फोदला पावरा याच्या GPay क्रमांकावरती मदत पाठवायला हरकत नाही. माझी नर्मदा परिक्रमा @gmail.com या ठिकाणी आपण त्याची पोचपावती पाठवावी. आणि दिनेशचा क्रमांक मी सांगतो, 74 47 72 14 91, 74 47 72 14 91. दिनेश पवार असं नाव तुम्हाला दिसेल त्यात. तर दिनेश पवाराचा हा क्रमांक आहे. इथं आपण जर मदत पाठवली तर परिक्रमावासींचा या भागातला पाण्याचा प्रश्न आपल्याला कायमचा सोडवता येणार आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर.